मी विष्णुभाऊ सपकाळ बोलतो, पळसखेड सपकाळ येथून. आमचे पाहुणे पुरुषोत्तम भाऊ वाघापूर येथील यांनी मला पपयासाठी औषधी दिली होती. वेस्टेज नॅनोटेक, वेस्टेजचे औषधी नॅनोटेक, हां गोड ह्युमिक, हे सर्व ह्युमिक, प्रोटेक्ट हे सर्व औषधी दिली होती. त्यापासून मला बराचसा फायदा झाला आणि माझ्या क्वालिटीचाही सुद्धा फरक पडला आणि भविष्यात मला ते मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना अपेक्षाही सुद्धा करतो आणि करतील याबद्दल तुम्हाला फरक काय वाटतो? आणि फरकही म्हणजे नॅनोटेक सोडल्यामुळं फुलाची बहार चांगली लागली आणि आता हे जे खालचे जे फळं वगैरे आहे की आता हे फळं आता मोठे व्हायला लागले आणि हा जो वाकडेपणा आहे फळाचा हा निघून चालला. आता हा नेमकी सुरुवात झाली. नॅनोटेकने निघून गेला. हां नॅनोटेकने निघून आणि गेला. फुलांचा फुटवा चांगला आला. फुलांचा फुटवा चांगला आता आणि छत्री कवळी पडली ना. महत्वाचा विषय काय आहे की छत्री चांगली लागून राहिली, क्वालिटी आली त्याला. तर एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं? एकंदरीत तर औषधी चांगली वाटू राहिली. आता त्याबद्दल तर काही शंका नाही, पण आता भविष्यात चांगलंच होईन असा एक माझा आत्मविश्वास आहे. याबद्दल काही शंका नाही. आता फक्त फळांची साईज गीज वगैरे आता तर तुमचं म्हणणं आहे बुवा नॅनोटेकनं होऊन जाते, पण नॅनोटेकनं जे बुडातले फळं आहे यांची वाढ झाली नाही एवढं निश्चित. म्हणजे हे दाखवा. हो ना, हो ना, वाढ झालीच ना. म्हणजे तुम्ही समाधानी आहात? हां समाधानी आहात, याबद्दल काही शंकाच नाही. खर्चात बचत झाली? खर्चात बचत झाली आणि खर्च तरी मग याच्यापेक्षा परवडतं नाही. कोणत्या दुसऱ्या कृषी केंद्रावर गेल्यापेक्षा नाना प्रकारचे औषध आणल्यापेक्षा हे कमी खर्चात होतं ना. बस, तर तुम्ही शेतकऱ्याला सांगू शकता की करून पहा. करून पाहायला काहीच हरकत नाही. करून पहा म्हणजे याबद्दल काही शंकाच नाही ना. करून पाहायलाच पाहिजे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.